पूर्व रंग आता इथे झाला. लगेचच मी उत्तर रंगाला सुरुवात करतो. लगेच उत्तर रंगाला का सुरुवात करावी माहितीये? ज्यांना जायचं असतं ते जात नाहीत. काय आहो तुम्हाला सांगतो, एवढ्या अनुभव आहेत ना, समर्थ कृपेने अशी वेळ कधीच आली नाही बरं का. एक गंमत म्हणून सांगितलं. पण मनुष्य स्वभाव असतो की हल्ली तुम्ही बघा, आज जवळजवळ गेले 1.5 तास आपण एका जागी न बोलता फक्त ऐकतोय. किती मोठी गोष्ट आहे. हल्ली अशी संधी मिळत नाही वारंवार. कीर्तनाचा हाही फायदा आहे बरं का, की आपण त्या निमित्ताने ऐकतो आणि लक्षात येतं की अरे चाहो की आपल्याला येतं व्यवस्थित ऐकू, काही प्रॉब्लेम नाही. काही सायकॅट्रिस्ट मला भेटतात, मला म्हणतात मनाच्या श्लोकांवर तुमच्याशी जरा डिस्कस करायचं आहे. म्हटलं अहो माझ्याशी काय बोलता, समर्थांशी बोला. नाही म्हणजे आम्ही लोकांना सांगतो काय होत आहे, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर होते. नंतर हल्ली बहुश्रुत असा एक शब्द एन्झायटी, ज्याला त्याला हो. काय खरं कारण आहे माहितीये तुम्हाला? आपण मनातलं खरं बोलत नाही. म्हणून मगाचा घेतला होता, मना मानवाची नको कीर्ती तुरे. ही एक ओळ फार महत्वाची. का मनातलं खरं बोलत नाही? या बसा. सुरू करूया. ते बसले आहे पण तर काय गडबड होते, आपण मनातलं कोणाशीही खरं बोलत नाही. हे खरं कारण आहे. आता का कारण आहे जे आपण मगाशी बघितलं, मना मानवाची नको कीर्ती तुरे. काय गडबड होते बघा. हा शांतपणे ऐका. आत्ता तुम्ही सगळे छान मंडपात एकमेकांना भेटलात. काय कसं आहे? बढिया आहे. इंदुरी स्टाईल बहुत अच्छा चल. एवढं जर सगळं आहे तर मग त्या सायकॅट्रिस्टकडे गर्दी काय एवढी? कारण खरं कारण हे आहे, कोणी कोणाला आपल्या मनातलं खरं सांगत नाही. कारण प्रत्येकाच्या मनात ही भीती आहे, यांना जर मी माझ्या मनातलं खरं सांगितलं आणि यांनी उद्या लोकमान्य नगरात त्याची हँडबिल वाटली तर काय करा. म्हणून कोणीच कोणाशी खरं बोलत नाही. सज्जनो, याला कम्युनिकेशन म्हणतात. हो, आपला दुसऱ्याशी असा संवाद पाहिजे की त्याला आपल्याबद्दल कॉन्फिडन्स वाटला पाहिजे. म्हणून श्रवण महत्वाचं आहे. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने परमार्थात येतो ना सज्जन हो, तेव्हा समर्थांची एक सुंदर ओवी आहे, जो संसार दुःखे दुःखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थाचे. जोपर्यंत आपण या संसार दुःखामधनं दुखवले जात नाही, त्रिविधा तापातनं पोळून निघत नाही, तोपर्यंत रामरायाची आठवण होत नाही. हो, कारण का? चांगलं घडलं की श्रेय आपलं असतं आणि वाईट घडलं नशिबा पुढे काय हो. समर्थ छान सांगतात, मनातांची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. मग आता भोगणे प्राप्त झाले. भोगणं हा शब्द वाईट अर्थी नाहीये ना. म्हणजे चांगल्याही गोष्टी तुम्हाला भोगायला मिळाल्या, मग वाईटही गोष्टी भोगायला मिळाल्या. प्रश्न पूर्व संचित काय, जो उत्तरांगाचा मुद्दा आहे. पूर्वसंचित ही गोष्ट अशी आहे सज्जन हो, अगदी सिंपल साध.
सकाळपासून स्वतःचा ॲनालिसिस करावा की मी दिवसभरात किती वेळा उगाचच्या उगाच खोटं बोललो. बघा, छोटी गोष्ट आहे. एकमेकांना विचारलं असेल, काय आज संध्याकाळी समीर लेव्यांच्या कीर्तनाला येणार का? किती साधा प्रश्न आहे. म्हणतोय, अजून नक्की काही तसं नाही. सगळं ठरलेलं असतं किती वाजता निघायचं, काय वर्ष. बरं, नंतर मंडपात भेटणारच आहात ना, सांगा की मोकळेपणाने, हो मी जाणार आहे, तू येशील तर चल आपण दोघी बरोबर जाऊ. पण आम्ही सांगणार नाही. असं ज्या वेळेला पुराणातली वानगी पुराणात हे वाक्य का आलं, कारण आपण फक्त कीर्तनात गोष्ट ऐकली, इम्प्लिमेंट करायची राहून गेली. त्याचं उत्तम उदाहरण कोण? वाल्या. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले, केवढं मोठं सज्जन, ट्रान्सफॉर्मेशनचे रोल मॉडेल आहे. आम्ही कधी बघितलंच नाही, आम्हाला फक्त कथा माहिती आहे. पण इंट्रोस्पेक्शन कधी होतं की माझ्यात सुद्धा एक वाल्या आहे. आपण लगेच म्हणतो आम्ही कुठे दरोडे घातलेत, आम्ही कुठे खून केलेत. हे दिवसभरात अननेसेसरी खोटं बोलणे ना, हा वाल्याचाच कलर आहे बरं का. एक हळूहळू जसं बँकेत व्याज पासबुकात एंट्री मिळते, तशी त्याच्या पासबुकात एंट्री होते. लक्षात ठेवा. जिथे आपण नोकरी करतो तिथे जर पैसे खात असू, वाल्याच. माझ्या एका वाक्यानं दुसऱ्याच्या घरात भांडण लागणार आहे हे वाक्य टाकणाऱ्याला कन्फर्म माहिती असतं, तरी तो आग लावतो. ते भांडायला लागतात, तो लांबनं गंमत बघतो. समजावं, वाल्या. पूर्वसंचितात ऍड होत गेलं, अशी ती एंट्री पासबुकात साठत साठत जाते. आणि कधी एखादा वाईट प्रसंग आला, त्या दिवशी समजावं, मनात वांछी रे पूर्वसंचित केले. नॅचरल आहे, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. काय मनाचा श्लोक व्यापक आहे, मला सांगा. हे किती मराठी छान आहे की नाही. पण अनुभव असे. आता दुबईत गेलो, दुबईमध्ये कॉर्पोरेट कीर्तन होतं, सकाळी एक परिसंवाद होता. ॲडिशन टू दॅट खूप छान रामरायाने संधी दिली. अल शरीफा बिल्डिंग मध्ये 2 तास का होईना पण रामकथा करून आलो. स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी दुबईत रामकथा करेन. पण रामकथा ब्रह्मांड पल्याड भेदून न्यावी असं समर्थ म्हणतात. त्यातलं यत्किंचित तरी काम या मुखातनं झालं, बाद झालं की. तिथे ह्या गोष्टी सांगत होतो मी सगळ्यांना की बघा तो राम कसा आहे, कशा पद्धतीने आहे. वाल्याचा वाल्मिक होणं म्हणजे नेमकं काय, पूर्वसंचित म्हणजे काय. साक्षात वसिष्ठ ऋषींनी रामाला सांगितले, रामा जगात एकच शब्द पक्का डोक्यात ठेव, तो म्हणजे पूर्वसंचित. अहो, वाल्या आणि नारद मुनी या दोघांमध्ये बाकी सगळा संवाद झाला, मग त्याला राम म्हणायची काय अडचण होती हो? बघा बरं, विचार करा. पण नव्हतं म्हणताय, कारण त्याचं पूर्वसंचित इतकं वाईट होतं. एक माणूस मारला की 1 खडा तो रांजणात टाकायचा, असे 7 रांजण भरेपर्यंत माणसं मारली होती. कसं मुखात राम येईल? आपल्या सगळ्यांचं पूर्वसंचित छान आहे की आपण आता इतक्या सुंदर पद्धतीनं रामाचं नाम इथे घेऊ शकलो. हे पूर्वसंचित चांगलं आहे, माझं लक्षण आहे. सज्जन हो, जशी ही पुराणातली उदाहरणं आहेत ना, तशा या उदाहरणामध्ये अजून एक सुंदर उदाहरण आहे. नवविधा भक्ती आणि पूर्वसंचित या दोन्हीची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार, आणि ती म्हणजे आमची छान शबरी. अनेकांनी रामायण परत एकदा विचारतो, जसं सुरुवातीला विचारलं मनाचे श्लोक दासबोध, तसं टीव्हीवर रामायण सिरियल सागरांची कुणी कुणी पाहिली त्यांनी हात वर करा. अगदी छान. नाही, राहू दे थोडा हात वर, बरं वाटेल. आता दुसरा प्रश्न तुम्ही म्हणाला आहेच का, वाल्मिकी रामायण किती जणांनी वाचलंय? याच्यात उत्तर आहे. आमच्या इकडे काही महाभाग राम शाकाहारी होता,
का मांसाहारी होता? काय प्रश्न आहेत बघा. काही दुसरे नतद्रष्ट, काही अभ्यास नाही, काही नाही, वाटेल ते बोलायचं, काही माहिती नाही. पण आत्ता वाल्मिकी रामायण वाचलंय का म्हटल्यानंतर जे हात खाली होते त्यांना माझी नम्र विनंती आहे, असेच जर आपले हात खाली राहिले तर पुढच्या पिढीला उत्तर द्यायला आपल्याकडे उत्तर नाही. हा प्रॉब्लेम होईल. कोण होती ही शबरी? काय चरित्र आहे शबरीचं? वाल्मिकी रामायणामध्ये एक सर्ग आहे, अप्रतिम सर्ग आहे. पण काही पुराण कथा ज्या असतात, ज्या कथांमधून आज रामायण, 200 प्रकारची रामायण आहेत. रामचरितमानस सगळ्यांनाच मांडतात, दुर्दैवानं वाचत नाहीत. हा एक भाग आहे. पण ती शबरी ज्यावेळी मी वाचली, मला वाटलं काय रे भगवंता, काय असावं. त्या पुराण कथांमध्ये एक सुंदर वर्णन केलंय. शबर नावाची आदिवासी एक जमात, ती बिल्ली छोटीशी होती. अंगणामध्ये बोकडांबरोबर खेळत होती. खेळता खेळता सज्जन हो, तिची आई पटकन म्हणाली, खेळून घे खेळून घे, आता तुझं लग्न होणार आहे. लग्न झालं की तुला सासरी जायचंच आहे आणि तुझ्या विवाहामध्ये याच पिलांचं मटण होणार आहे. काळजात चर्र झालं त्या बिचारीच्या. म्हणले, अगं आई, हे माझे मित्र आहेत, मी रोज यांच्या बरोबर खेळते. निरागस मन, तुम्ही यांना मारणार? ती म्हणली, मग काय करणार? आपण इतक्या लोकांच्या लग्नाला गेलो होतो, त्या पार्ट्या झोडल्या, आपली नको द्यायला? सज्जन हो, प्रसंग नीट ऐका, परत सांगतो. तुम्ही म्हणाल आम्ही कथा ऐकली असं म्हणू नका. का? कारण सांगतो. प्रत्येक वेळेला कथा ही ऐकताना आपण मगाशी सांगितलं तसं उपस्थित असलं पाहिजे. वृद्धचा अर्थ समजून घेतला पाहिजे की मला आज नवीन त्यात काय मिळणार आहे ते मी शोधलं पाहिजे आणि ते माझ्या अंतःकरणात साठवून घेतलं पाहिजे. अशी कथा पहिले श्रवण करावी. स्वतःला त्या जागी फक्त 2 मिनिटासाठी प्लेस करून बघा. का शबरी मोठी आहे त्याचं मूळ त्या कथेमध्ये आहे. ते घडलं का नाही घडलं याच्यावर वेळ वाया घालवू नका. काय म्हणतात समर्थ? क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभ वादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. काय त्या कथेतनं ऐकावं? तो दंभ वादविवाद नका करू. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे. आपला वेळ सार्थकी कधी जातो? कथा चर्चा निरूपणे वेळ सार्थकी जात असे. आणि आपण म्हणतो वेळच नाही हो. मग वेळ निघून गेली की काही उपयोग नाही. त्या शबरीच्या गोष्टीत काय, एक बारकी छोटीशी मुलगी रात्रभर झोपत नाहीये. का? ज्या पिलांची मी खेळते, ज्या पिलांना मी माझ्या मांडीवर खांद्यावर डोक्यावर बसवते, त्यांचे लाड करते, त्यांचं तुम्ही मटण करणार आहात. हा तिला मुद्दा डायजेस्ट होत नाहीये. सज्जन हो, ती मुलगी रात्रभर झोपली नाही आणि तिने जो निर्णय घेतला, आता परत सांगतो, 2 मिनिटं स्वतःला त्या जागी प्लेस करा, मग त्यातली दाहकता कळते. तिनं काय निर्णय घ्यावा? जर या पिलांना मला वाचवायचं असेल तर मी लग्नच करणार नाही. केवढा मोठा विचार आहे. हे कोणाला सुचतं? ज्याचं अंतःकरण जबरदस्त असतं. सज्जन हो, समर्थ नेहमी म्हणतात, आपण ना जन्माला कुठे आलो आपल्या हातात नसतं. कुठल्या माता पित्यांच्या पोटी जन्माला येणार आपल्याला चॉईस नसतो.
कुठल्या गावात जन्माला, खरं म्हणजे कुठल्या गोष्टीला चॉईस आहे हो? मग कशाचं श्रेय घेतो? कुठे जन्माला येणार माहित नाही, कधी मरणार हे माहित नाही, मग जन्म आणि मृत्यूच्या मध्ये मी काय केलं पाहिजे ते समर्थांनी मगाशी सांगितलं. बोलावे ना ते बोलावे. काय तिची कृती आहे? मी लग्नच करणार नाही म्हणजे त्या 2 बोकडांच्या पिलांचा जीव वाचेल. परमार्थात पहिले काय सोडावं लागतं? ती सोय. सोयीनं प्रपंच होतो, सोयीनं परमार्थ होत नाही सज्जन, कधीही होत नाही. त्या मुलीनं निर्णय घेतला धाडसी, घरातनं पळाली. भिल्ली नाही ती, जंगलाची भीती नाहीच आहे, कारण त्यातच तिचं वाड आहे. धावतीये धावतीये धावतीये, स्वतःला प्लेस करा, विसरू नका. 2 मिनिटं इमॅजिन करा, तुम्ही शबरी आहात, त्या अंधारात ती धावतीये. तिला माहितीये सकाळ झाल्यानंतर बाबांचे मित्र मला येणार आहेत शोधायला. वेड्यासारखी धावतीये, कुठे जातीये माहित नाही. सज्जन हो, जयास वाटे वैराग्य व्हावे. मगाशी तुम्ही ऐकलत मला वाटतं. जयास वाटे वैराग्य व्हावे, त्याने काहीच न विचारावे, सरळ निघावे. काही जण मला म्हणतात, आता आम्ही नर्मदेला प्रदक्षिणेला जाणार आहोत, परिक्रमेला. चांगली गोष्ट आहे. वैराग्य म्हटलं हो ना, वैराग्याचं चिन्हच आहे हो. आणि मैया अगदी करून घेते. हे वाक्य फार आवडीचं असतं लोकांचं. दुसऱ्या क्षणाला ते म्हणतात, रिझर्वेशन मिळतं का तिकडे? राहायची काय सोय आहे? वैराग्य असं नसतं. मग ओडोमास, कैलास जीवन, मग जायचं याचं ट्रेनचं नक्की सिंक्रोनायझेशन मधला काही काळ चालायचं आहे, बाकी बसनी. जयाचं वाटे वैराग्य व्हावे, हे असं वैराग्य होत नाही. याला पर्यटन असं म्हणतात. तात्पर्य, ती निघाली, सुसाट धावतीये, कुठे जाणार माहित नाही. दिवसभर झाडाच्या डोलीमध्ये लपून बसायचं, पुन्हा रात्र झाली, संध्याकाळ झाली, काळोख पडला, पुन्हा धावत सुटायचं. चालले चालले, छोटीशी मुलगी, माहित नाही कुठे प्रवास आहे. पण समर्थ सांगतात तसं आहे. त्या रामाला खरी काळजी असते आणि आपल्याला माहित नसतो पुढे काय आहे. आपल्या पुढे सद्गुरू खरंच धावत असतो. तो आपल्या मार्गातले काटे खडे बाजूला करत असतो आणि तो खरा गुरु असतो, म्हणून तो श्रेय आपल्याला देतो. तू चाललास रे. प्रत्यक्षात आपण नसतो चालत. अशीच ती धावतीये आणि एक सकाळ तिच्या आयुष्यात इतके सुंदर आली की समोर तिला आश्रम दिसला. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. काय सुंदर श्लोक आहे बघा. मग सकाळी उठल्यावर रामाचं नाम घ्या, हा एक अर्थ नक्की आहे. पण सज्जन हो, ज्या क्षणाला त्या छोट्या शबरीला असं वाटलं की या मुलांचा, या छोट्या पिलांचा जीव वाचावा म्हणून मी लग्नच करणार नाही, ती तिच्या मनामध्ये असलेली सुंदर संकल्पाची प्रभात होती. प्रभात या शब्दाचा अर्थ तो आहे, ज्या ज्या वेळेला तुमच्या मनात काहीतरी चांगलं करण्याचा विचार येईल, त्याच विचाराला रामनामाची जोड द्या. आणि समर्थांची ओवी आहे, मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोनी जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. सत्य आहे. पण काय गडबड होते, आपलं मन आहे ना ते आपल्याला घाबरवतं. आता कथा कशी बघा. तुम्ही 2 मिनिटं विचार केला, तुम्ही शबरी आहात, रात्रभर तुम्हालाही दुःख झालंय, या बाळांचं वाचवण्यासाठी मी काय करू, आणि मनात आलं आपण पळून जाऊया, लग्नच नको करायला. त्याच वेळेला मन नावाचा एक भाग येतो आणि तो घाबरवतो. बघ बाहेर अंधार आहे, तुला जमणार आहे का, नंतर काय. बघा एक्झॅक्ट मनाचे, म्हणून मनाचे श्लोक आहेत, बुद्धीचे नाही आहेत. हे मन आपल्याला प्रचंड घाबरवतो. जरा काही चांगला विचार आला की पुढच्या क्षणाला तेच येऊन निगेटिव्ह थॉट देतो. जरा वाटलं की नाही आपण जायचं आज कीर्तनाला, 2 तास बसवणार आहे का तुला, तर जा.
खुर्च्या आहेत का विचार तिला फोन करून. आणि थंडीचा अंदाज घेऊन शाल काढ तुम्ही. किती मन आपल्याला एका संकल्पापासून खेचतं. हा अंतरप्रवास आहे बरं का. म्हणून मी मगाशी म्हटलं कीर्तनाच्या बहिरंगात अडकू नका, कीर्तनाच्या अंतरंगात जा. तुमच्या लक्षात येईल की अरे श्रवणानंतर कीर्तन आहे. चांगलं ऐकलं तर स्वतःशी बोलणं आहे. श्रवणम देन कीर्तनम. कशा गोष्टी आहेत बघा. सकाळ उठते बघते समोर सुंदर आश्रम आहे आणि तिथे लहान लहान मुलं शिकतायत, वेदाभ्यास करतायत. ही वर्ण डोलीतनं सगळं बघतीये आणि मनात आलं की इतकं छान करतात, आपण पण काहीतरी त्यात थोडीशी कॉन्ट्रीब्यूट करूया की. बघा हा सुद्धा मनात विचार ज्याचा अंतःकरण कोमल आहे त्यालाच सुचू शकतं. काय ना मनुष्य स्वभाव आहे सज्जन. त्याच्याकडे पाहावं, जितकं विदारकतेनं बघता येईल, जितक्या छान असं विस्कटून विस्कटून बघता येईल तेवढं बघावं. त्यातले दोष काढावेत आपल्यातले. मनाच्या श्लोकांची गंमत सांगतो तुम्हाला. मी जनरली असं बघितलं, ऑब्झर्व केलंय. एखादा श्लोक आपण म्हटला आणि तो श्लोक आपल्याला पटला की आपण शेजारच्याला म्हणतो बघ समर्थाने काय म्हटलंय. तू कधी बघणार बाबा, तुला पण तेच सांगितलंय. पण आपण आम्हाला सगळं माहिती आहे. दासबोधातली मूर्ख लक्षणं आपणच ठरवतो हे माझ्यासाठी नाही. मग त्यात आपल्याला शेजारच्यांचे चेहरे दिसतात, नातेवाईकांचे चेहरे दिसतात. काय समर्थाने वर्णन केलंय आमचे अगदी असे. अरे तुझं कधी बघणार तू. तोच विकार आहे. आपणही त्यातलेच आहोत, काय वेगळे आहोत. पण आपण स्वतःला अलगद बाहेर काढलंय. तसं बघावं की त्या आश्रमातली ती मुलं बघताना तिला काय वाटतंय, मी यात काय कॉन्ट्रीब्यूट करू. मी तर भिल्लीण. तिनं काय करावं, तिने रात्री पुन्हा खाली उतरावं, केरसुणी घेऊन त्याचं अंगण साफ करावं, तिथल्या दगडी द्रोणात तिने पाणी भरावं. ही तिची कॉन्ट्रीब्युशन. आणि पुन्हा डोलीत जाऊन बसली, त्याच झाडावरची फळं खाल्ली. गुरु हा गुरु असतो. मतंग ऋषींना बरोबर कळलं माझ्या आश्रमात जी काही मुलं आहेत ती काही इतकी सद्गुणी नाही आहेत. इतकं व्यवस्थित झाडलोट पाणी बिणी एक कॉन्ट्री वेगळा आहे. त्यांनी काय केलं, रात्री त्यांच्या कुटीची थोडीशी पट दरवाजाची उघडी ठेवली, बघितलं काय होत आहे. बरोबर छोटी बिचारी शबरी आली, पुन्हा झाडू लागली. मतंग ऋषी तिच्या जवळ गेले, पटकन घाबरली. बाळ घाबरू नकोस, कोण आहेस तू, काय आहेस. तिला जवळ बसवून विचारलं. तिने सगळं खरं खरं सांगितलं. अंतःकरण प्युअर होतं ना, सगळं खरं खरं सांगितलं. असं असं घडलं हो. मतंग ऋषीच ते म्हणाले बाळ तू काही काळजी करू नको, आता डोलीत नको राहू, तू इथेच राहा. जे कोपऱ्यात एक छान कुटी बांधून घे आणि तू पण आता इथेच आश्रमात राहा. सज्जनो बघा, इथे ती राहायला लागली, चांगल्या संगतीत आली आणि त्या संगतीत असताना सद्गुरूची एक वेळ आली आणि मतंग ऋषी असं म्हणाले की आता मला आज्ञा झालेली आहे. तेव्हा ज्या काही शिष्यांना प्रश्न विचारायचे असतील, ज्या काही शंका असतील त्या त्याने आत्ता मला विचारून घ्यावं, त्याचं समाधान करून घ्यावं. 2 दिवसांनी मी इथे नसणार आहे. झालं, सगळ्यांनी आपापल्या शंका. जाता आता एक प्रश्न परत सांगतो बरं का, एक मुद्दा सांगतो. जसं आपण उपस्थित पाहिलं, वृद्ध पाहिलं, तसं अजून एक सांगतो. गुरुला कधीही प्रश्न विचारायचा नसतो, त्याला शंका विचारायची असते. थोडा फरक आहे. प्रश्नात कुठेतरी अहंकाराचा कलर आहे आणि शंकेत निरसनाची अपेक्षा आहे. तेव्हा शंका विचारावी. मी म्हणताना बॉडी लँग्वेज, मला एक शंका आहे, दिस इज द बॉडी लँग्वेज, हा ॲटिट्यूड असला पाहिजे. पण मला एक प्रश्न आहे, याच्यात काय होतं बघा, कलरमध्ये फरक आहे. आणि मग समोरचा तुम्हाला प्रश्न असेल त्याप्रमाणे उत्तर देतो. पण शंका म्हटली तर तो जास्त खोलात जाऊन त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो. ही सायकॉलॉजी. सगळ्यांनी आपापल्या शंका विचारल्या, सगळ्यांना उत्तर मिळाली. शबरी, गुरुदेव मला काय आज्ञा. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं बाळ तू इथेच राहा, इथेच राहा, अशीच या आश्रमामध्ये सेवा करत राहा. एक दिवस इथे श्रीराम येईल आणि तो तुला दर्शन दे. टंकर उडी मारली तिने, साक्षात श्रीराम मला दर्शन देतील, हो प्रश्नच नाही, पण अशीच सेवा करत राहा. झालं.
कसं होतं बघा, गुरु पण कसा गुरु असतो आणि शिष्याचा भाव पण कसा असतो बघा. त्याने हे नाही सांगितलं रामराय कधी येतील. ती विचारलंच विसरली. मी त्याच आनंदात मला रामराय दर्शन देणार. सगळे गेले, आश्रम ओस पडला, ती एकटीच उरली. आणि मग तिला क्लिक झालं की अरे आपण विचारलंच नाही की दर्शन देणार पण कधी. आपण हे विचारलंच नाही रामराय कसे दिसतात. आपण हे विचारलंच नाही रामराय कुठून येणार. काहीही विचारलं नाही. सज्जनो, इथे पहावे आपणासी आपण म्हणजे इकडे ज्ञान. गुरु का गुरु आहे. गुरुने जर सांगितलं असतं ना की एक 10 वर्षांनी मार्च महिन्यात तुला रामराय दर्शन देतील, आपण फेब्रुवारी एंडला उपासनेला सुरुवात केली असती. मनुष्य स्वभाव. दासनवमी आली, आता पारायण. मग बाकीचे काय दिवस काय हरकत आहे वाचबोज वाचायला. पण नाही, आम्हाला एवढंच माहिती आहे दासनवमी आली त्याच्या आधी पारायण करायचं. म्हणून तो गुरु आहे. त्यांनी सांगितलं नाही रामराय कधी. आता इथे आपण काय शिकायचं आहे. तिने काय केलं. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. माझ्या सद्गुरूंनी सांगितलं ना रामराय दर्शन देणार, मग ते देणार. मग तोपर्यंत मी काय करायचं. सज्जन हो, इथे खूप सुंदर दृष्टिकोन आहे. म्हणून स्वतःला त्या जागी प्लेस करावं आणि मग ती कथा श्रवण करावी. ज्या आश्रमामध्ये सगळी लोक आहेत ती सगळी निघून गेलेत आणि आता ती एकटी आहे आणि मग तिच्या विचारांना सुरुवात झाली आहे. ठीक आहे, आपण विचारायला तर विसरलो की रामराय कुठून येणार, कधी येणार, कसे दिसतात. पण ज्या अर्थी गुरूंनी सांगितलंय म्हणजे येणार. मग आपण पूर्वेकडचा रस्ता स्वच्छ करून ठेवूया. कारण रामराय जर आले तर त्यांना खडे बोसतील, त्यांना काटे टोचतील. मग आपण व्यवस्थित तो साफ करून ठेवूया. तिने साफ केला आणि ते उन्हातानाचे आले तर त्यांना तहान लागेल म्हणून आपण पाणी पण भरून ठेवूया. आणि आल्यानंतर त्यांना भूक लागली तर मग काहीतरी फळांची पण अरेंजमेंट केली पाहिजे. काय भक्ताचा भाव आहे लक्षात घ्या सज्जन. हे करून झाल्यानंतर पुन्हा वेडी बसते आणि म्हणते हे झालं पूर्वेचं. पश्चिमेकडनं आला तर पुन्हा पश्चिमेकडचा सेम, मग पुन्हा उत्तरेकडे, पुन्हा दक्षिणेकडे. 1 मिनिट फक्त विचार करावं. हे रोज कुठून येणार माहित नाही, कसा दिसतो माहित नाही, त्याच्यासाठी ही सगळी तयारी. पटकन आंघोळ करून घ्यावी. का रामराय आले तर पटापट पाणी पिऊन घ्यावं. कारण डिस्टर्ब नको. नाही, मला पटकन झालं पाहिजे. गुरु सेवा शब्द वापरण्याने फक्त बघावं. रिकामा जावो नेदी एक क्षण. समर्थ म्हणतात ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जावो नेदी एक क्षण. सदैवपणा म्हणजे भाग्य. जर तुला भाग्याचं लक्षण ऐकायचं असेल तर समर्थ म्हणतात एकही क्षण आयुष्याचा फुकट घालवू नको. कारण पुढच्या क्षणी काय होईल तुला कुठे माहिती आहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. काय समर्थ लिहितात. किती सोपं मराठी. वा. ते क्षण सुद्धा ती फुकट घालवत नाही. माझा राम येईल, तो मला कुठच्याही क्षणी कधी येईल. आणि रोज करते, रोज करते, रोज करते. भक्ती सूत्रामध्ये एक गोष्ट सांगितली. बाळा मुग्धा यौवना प्रौढा. गडावर आम्ही आरती म्हणतो. बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी, रामा प्रौढा सुंदरी. तो मोह होत स्वाभाविक आहे. काय आहे पण ती भक्ती आहे. प्रत्येकानं कधीतरी सुरुवात केली हो. कोण वर्ण पडलाय. आज ती बाल्यावस्थेतली भक्ती आहे. ती पुढे यवनावस्थेत होणार आहे. बाळा मुग्धा, मग ती हळूहळू मॅच्युअर्ड होणार आहे. पुढे ती प्रौढ
च्या पुढे जाणारे, आणि जेव्हा ती बाळा मुग्धा यौवना प्रौढ होते त्याच्यानंतर त्या भक्तीतलं एक वेगळंच सौंदर्य समजायला लागतं. काय प्रवास आहे शबरीचा, हो काय प्रवास आहे. काय येत होतं तिला, डोंबल नव्हते, तिला वेद येत नव्हते, तिचं काही भयंकर संस्कृतचं पाठांतर काही तिला माहित नव्हतं. पण काय माहिती होतं, सद्गुरु वचने विश्वास पूर्ण. माझ्या सद्गुरूनं सांगितलं ना होणार, जर माझे समर्थ सांगतायत ना तर होणार, हा विश्वास दृढ धरणं. रामदासी दृढ बुद्धी, जे मगाशी मी म्हटलं ती दृढ आहे, तिच्या गुरुच्या वचनावर ती दृढ बुद्धीनं बघतीये. रोज याच इंटेन्सिटीनी कुठून येणार माहित नाही, कसा दिसतो माहित नाही, करता करता बाई वृद्धत्वाकडे गेली. एक प्रकारे भक्तीत वृद्ध झाली आणि एकीकडे वयानंही वृद्ध झाली. आणि कसं देव करतो बघा. समर्थाने दासबोधात स्पष्ट म्हटलंय, जयास वाटे सद्गुरु देवाहुनी मोठा तो करंटा. सद्गुरु हा देवापासून देवापेक्षाही मोठा असतो. पटकन प्रश्न पडतो, असं कसं समर्थ म्हणाले. अहो साधी गोष्ट आहे, रामाचं दर्शन व्हावं हे प्रत्येकाला वाटतं, पण कसं व्हावं हे जो सांगतो तो मोठा असतो. सद्गुरु मार्ग दाखवलं त्याशिवाय होत नाही, त्याच्या कृपेविना काही नाही. आणि असा जो भक्त असतो ज्याची कन्सिस्टन्सी बघा, त्याचं सातत्य बघा, बाळा मुग्धा यौवना प्रौढा एवढी वर्ष त्याच इंटेन्सिटीनी जी व्यक्ती ही सगळी सेवा करते केवळ एकच चित्तात, माझ्या रामाची मी वाट पाहतीये. खरंच मनापासून बघावं विचारून, आपण कधी देवाची वाट पाहिली का. देवाची वाट, देवळात जातो आपण, म्हणतो खरं देवा मला दर्शन दे. खरंच सांगा, आपण देवाचं दर्शन घेतो का देवाला आपलं दर्शन देतो. घंटा वाजवतो पद्धत म्हणून, हात जोडतो पद्धत म्हणून, मान खाली घालतो आणि जे गळे काढायला सुरुवात करतो, देवा हे दे रे, देवा ते बघ, याचं सेटिंग कर, त्याचं सेटिंग. ना ती मूर्ती बघत, ना कुठल्या त्यातली वैशिष्ट्य बघत, ना त्याचे अलंकार बघत, ना कधी त्या देवाचं सौंदर्य बघत. आणि मग कधी मनात हा कल्पना येते का रे, की या देवाचं सौंदर्य वाढण्यासाठी मी काय करू शकतो. सज्जन हो, यातनं बारीक बारीक गोष्टी बघाव्यात की आपल्या भक्तीत आपण देवाची वाट नाही पाहिली हो. आणि समर्थ 12 वर्षाचे असताना म्हणतात, अनुदिनी अनुतापे तापलो राम राया. काय जबरदस्त करुणाष्टक, उगाच नाहीयेत ती. वा, एक गोष्ट सांगतो. हा शबरीचा प्रसंग मी सांगितला आणि दुसऱ्या दिवशी रस्त्यात मला एक भाजीवाली भेटली. मला म्हणाली, गुरुजी काल तुम्ही माझे डोळे उघडलेत. म्हटलं का ग बाई, काय झालं. नाही तुम्ही शबरीचं सांगितलं ना, सातत्य. म्हटलं बरं. मग मला पटकन असं जाणवलं, मी माझ्या ना बिल्डिंगच्या मधल्या पॅसेजमध्ये रोज रांगोळी काढते. म्हटलं छान आहे. मग नाही, पण कधी कधी असं होतं, माझी रांगोळी खूप चांगली आली की बिल्डिंग मधले म्हणतात तुझी रांगोळी छान आली आहे. बघा विचार कसा होतो. ती म्हणाले की ती जर रांगोळी टिकली तर मी दुसऱ्या दिवशी रांगोळी काढत नाही, कारण बरं नाही काळ होती ना, मग कशाला परत काढायची. तिनं आत्मपरीक्षण केलं सज्जन. ती म्हणली शबरी असती तर तिने रोज रांगोळी काढली असती. तिने आयती चांगली चालली म्हणून घर कॅरी फॉरवर्ड केलं नसतं. हे रस्त्यात तिनं मला सांगितलं. मी समर्थांना फक्त वंदन केलं. समर्थ काय पोचवतात. कथा कशी ऐकावी, अशी ऐकावी की मी काय नेतोय त्या कथेतनं, माझ्यात काय परिवर्तन घडणार आहे. मी शबरीची यात्रा पाहिली, पण शबरीच्या यात्रेतनं विचारांची माझी अंतरयात्रा सुरू झाली का. मला माझ्यातल्या त्रुटी दिसायला लागल्या का. श्रोता अवलक्षण समाज आहे हो अख्खा. त्या शबरीनं
अशा पद्धतीनं गुरुचं ऐकलं आणि कृती केली. किती वर्ष सातत्यानं निष्ठेनं, आणि ती वेळ आली. समोरून 2 आकृत्या दिसत आहेत. वय झालंय, सूर्याची किरण डोळ्यावर येत आहेत. असं करून बघतीये आणि आउटलाईन वरनं कळलं की अरे हा राम आहे. आपल्याला कळेल का? पाहावे आपण असे. आपण अशाच भक्ताला रामराय कळतो बर का. कीर्तनामध्ये केशव येतो, केशव तिष्ठत उभा राहतो असं नारदांनी सांगितलं. अनेक कीर्तनकार म्हणतात. पण ही श्रद्धा हवी की आत्ता इथे माझे समर्थ आहेत, इथे माझा मारुती राय मागे उभा आहे आणि तो बोलवून घेतोय. हे खरंय. कुठे स्क्रिप्ट आहे हो? त्या शबरीला कळलं समोरनं राम आहे, हा रामच आहे. आणि जी तिच्या जीवाची घालमेल झाली आहे, काय करू आणि काय नाही असं तिला वाटायला लागलं. तिने रामाला पटकन सांगितलं, रामा 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं थांब. रामाराय तिच्याकडे फक्त शांत चित्तानं बघतायत. तिने पहिले काय केलं तर रामाच्या चरणांवर डोकं टेकून आपल्या अश्रूंनी रामाचे पाय धुतले. मग रामाला सांगितलं, हळूहळू पुढे ये, मी साफ केलंय पण बघ कुठे खडा पोचणार नाही ना. लक्ष्मण सगळं बघतोय, रामराय तिच्याच कडे फक्त पाहतायत. तिने रामाचे हात धरलेत. रामाला ती वृद्ध आहे तरी ती हळूहळू हळूहळू धरून आणतीये आणि सांगितलं, रामराय या स्थानावर बस, इथे मी रोज आसन घालते तुझ्यासाठी, आज तू इथे बस. तुम्हाला सांगतो, देव सुद्धा वेडा होतो बरं का. भक्ताचा भाव बघून देव वेडा होतो. रामराय तिच्याकडे फक्त पाहत होते, तुला जे करायचं ते कर शबरी. अहो केवटाने सुद्धा नौकेत बसताना पाय धुवायचा प्रयत्न केला, तेव्हाही रामराय थोडे संकोचले होते. इथे रामराय संकोचात नाही आहेत. शबरी कर, धूप आहे. लक्ष्मण काही बोलला नाही, कारण फक्त रामाचे एक्सप्रेशन्स बघूनच त्याला कळलं की आता काही बोलण्यात पॉइंट नाही. रामराया तुला भूक लागली असेल ना रे, एवढ्या उन्हाचा आलास. आणि म्हणून तिने छान सिलेक्ट केलेली गोड फळं चाखून ठेवली होती. का? गोड फळं मिळावीत म्हणून चाखून ठेवली होती. आपण जी उष्टी बोर, वाल्मिकी रामायणात बोर हा शब्द नाहीये, फळ आहे. काय फरक पडतो हो? बोर काय आणि फळ काय, भाव काय? देवाला नैवेद्य अर्पण करताना शबरी ठेवावी चित्तात की माझ्या घरातली मुलं, माझा नवरा हे तर जेवणारच आहेत, पण कधी आधी माझ्या घरातल्या देवाला मी नैवेद्य अर्पण करेन, त्याला आवडेल म्हणून शबरी डोक्यात ठेवायची. आणि मग त्या नैवेद्याचा प्रसाद होतो आणि मग आपण ते जेवावं. चित्तात त्या शबरीला ठेवावं. रामराय ती फळं खातायत आणि खाताना चक्क देव विसरूनच गेलाय आपलं काय कार्य आहे, काही क्षणांसाठी विसरून गेलाय. इतका तिच्या भक्ती रसात राम वेडा झालाय आणि ती फळं खातोय. छान झऱ्याचं पाणी दिलं आणि एवढं झाल्यावर, एवढी वर्ष झाल्यावर शबरी रामाला म्हणते, देवा मला काही आदेश? रामानं दर्शन दिल्यानंतर परत म्हणते, मला काही आदेश? देव असतो तो भक्ताचा भाव बरोबर जाणतो आणि त्याने सांगितलं, शबरी आज मी तुला नवविधा भक्ती सांगतो. हा शबरी हात जोडून तितक्याच विनम्रतेनं श्रवणाला बसली.
आणि रामराय तिला नवविधा भक्ती सांगतायत की श्रवण करावं. काय श्रवण करावं? तर रामनाम श्रवण करावं. त्याच बरोबरीने आपल्या विवेकानं जे आपल्याला सांगितलंय तेही ऐकावं. सद्गुरु वचने विश्वास पूर्ण हे तू ऐक. मग तिला सांगितलं शबरी तू नामस्मरण कर. मग तिला सांगितलं शबरी तू गुरुच्या पादुकांचं सेवन कर. म्हणजे गुरु ज्या मार्गानं येणार आहे किंवा गेला आहे त्या मार्गाचं आचरण कर. असं करत 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 रामानं तिला नवविधा भक्ती सांगितली. अत्यंत श्रद्धेनं तिने ती नवविधा भक्ती ऐकली आणि मग ती म्हणाली भगवंता हे जे तुम्ही मला सांगितलं ते मी कधी करायला सुरुवात करू? तेव्हा राम म्हणाला शबरी अगं तू जे एवढी वर्ष केलंस ना त्यालाच नवविधा भक्ती म्हणतात. भगवंताची आपण स्तुती करतो यात नवीन नाहीये. भगवंत भक्ताची स्तुती करतो ती शबरी आहे. आणि वर शबरी सारखे जे सश्रद्ध भक्त असतात ना त्यांना भगवंतानी त्यांची स्तुती केलेली आवडत नाही हेही भगवंत जाणून आहे. काय वरचा क्लास भक्ती हो ही. अफाट भक्ती आहे शबरीची अफाट. आणि आम्ही तिला एका सर्गात ऐकून मोकळे. आम्ही ऐकले गोष्ट. काय ऐकलं? काय शबरीचं सातत्य, काय शबरीचं श्रवण, काय शबरीचं मनन. आणि हे सगळं झाल्यानंतर भगवंतानं तिला जाणवून न देता जे केलं ती स्तुती ऐकली आणि म्हणाली रामराया एकच विनंती आता फक्त समोर बस माझ्या बाबा. म्हणे का? 2 गोष्टी सांगायच्या आहेत. इथून पुढे तू ऋषमुख पर्वताकडे जा. तू ज्या कार्यासाठी आहेस त्या कार्याची लोक तुला तिथे भेटतील हा निरोप. आणि दुसरा आता मला आज्ञा दे. रामारायाला कळलंच, सांगायची गरज नव्हती. कारण माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं. बघा देवाहूनही सद्गुरु मोठा. रामाला सांगते माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं ज्या दिवशी शबरी राम तुला दर्शन देईल त्यानंतर तू माझ्याकडे ये. त्यामुळे आता माझी गुरुवाज्ञा आहे तू दर्शन दिल्यानंतर मला माझ्या गुरुकडे जायचं. छान समोर रामाच्या समोर ती आसनात बसली. जशी नाथांनी जलसमाधी घेतली तशी तिने अग्नी समाधी घेतली. सज्जन हो दास नवमी आहे. बरोबर आपल्या समर्थांनी वयाच्या 14व्या वर्षी स्वहस्ते जे वाल्मिकी रामायण लिहिलं त्यातनं काय घेतलं लक्षात घ्या. बरोबर काय घ्यावं. प्रथम आपलं आराध्य दैवत राम केलं. आदर्श हे सगळे भक्त. आणि जशी दास नवमीची बरोबर 12 वाजताची वेळ आली तेव्हा समर्थांनी आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की मी 12 वाजता देह ठेवणार आहे. बाजूला अक्काबाई उभ्या होत्या. त्यांना हुंदका आवरता आला नाही. स्वाभाविक आहे. त्यावर समर्थ म्हणाले अक्काबाई एवढी वर्ष आमच्या बरोबर राहण्याचा हाच फलित का? त्या म्हणाल्या स्वामी तुम्ही आहात आम्ही नाही ना. सगळं कळतंय स्वामी सगळं समजतंय पण उद्यापासून अक्काबाई माझा नैवेद्य झाला का? माझ्या रामाचा नैवेद्य झाला का हे वाक्य ऐकू येणार नाहीये. ते आम्ही कसं पचवायचं? आणि मग समर्थाने शांत चित्ताने समोरच्या रामाकडे पाहिलं आणि शेवटच्या ओव्या सांगितल्या. समर्थ म्हणाले माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी
स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी श्रीराम नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट येणे सायोजाची वाट गवसेल की श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. या ओव्या सांगून झाल्यानंतर समर्थांनी फक्त 3 वेळा रामनामाचा जो उच्चार केला तो इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात होता की ज्याने आसमंत तणाणून गेला. समर्थ म्हणाले श्रीराम श्रीराम श्रीराम. झपकन समर्थांच्या दयात्न एक आगीचा गोळ साटकन समोरच्या रामरायाच्या मूर्तीत विलीन झाला. आजूबाजूला सगळे शिष्यगण होते ते बघत होते. समर्थांचा देह बाजूला खड्डा होता. जिथे आज गडावरती रामाचं देऊळ आहे त्याच्या खाली समर्थांची समाधी आहे. तिथे त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले आणि बरोबर 3 दिवसांनी राखेतनं चिरा बाहेर आली आणि सद्गुरूनं आपलं खरं करून दाखवलं की मी आहे जगज्जीवनी निरंतर. कारण कितीही झालं तरी आपली भक्ती ही सगुणातूनच जाते हो. शेवटी कितीही निर्गुण निराकार म्हटलं तरी माथा टेकायला काहीतरी हवं ना हो. समर्थानी ती देखील आपली सोय केली. गडावरती समाधी आहे, जरूर जा, दर्शन घ्या. तुमच्या जीवनाचं कल्याण तुम्हीच करा. चित्तात शबरी ठेवा. कीर्तनातून जाताना घरी हे घ्यावं की आजपासून मी शबरीसारखं थोडं तरी काहीतरी सातत्यानं माझ्या उपासनेच्या अंतरंगात डोकावून बघेन. थोडं तरी त्यातनं मी घेईन. ती शबरी आणि समर्थ हे दोन्ही डोळ्यासमोर ठेवावं. म्हणजे भक्त आणि सद्गुरू हे दोन्हीचा अभ्यास करता येतो. त्याप्रमाणे वर्तन होतं. आणि एवढा वेळ तुम्ही सगळ्यांनी शांत चित्तानं ऐकलत तेव्हा कोणीही जागेवरनं उठू नका. कारण कल्याणकरी रामराया ही मी प्रार्थना म्हणणार आहे. आणि ही प्रार्थना म्हणजे समर्थांना वंदन आहे. कल्याण करे राम राया राम राया. कल्याण करे राम राया. कल्याण करे राम राया राम राया. कल्याण करे जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी. कल्याण करे राम राया राम राया. कल्याण करे राम राया.
जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन सुखतची गेले अपराधी जन सुखतची गेले तुझा तुझी सावरी दयाळा तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीण त्यावरी कठीणची झाले आता नदीसे उरी दयाळा आता नदीसे उरी दयाळा कल्याण करी राम राया.
धन्यवाद.